तर आता एक मोठी बातमी येते। पश्चिम बंगालची विधानसभा विसर्जित करण्यात आली आहे। राज्यपाल RN रवी यांनी ही घोषणा केलेली आहे। राजीनाम्याला नकार देणाऱ्या ममता दीदींना आता मोठा धक्का बसलाय। नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। ही मोठी बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पराभवानंतर सुद्धा राजीनामा देण्यास नकार दिलेला होता आणि त्यांनी निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप केलेला होता आणि मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही, खरं तर आम्हीच जिंकलोय असं सुद्धा ममता बॅनर्जींनी म्हटलेलं होतं। मात्र आता आपण पाहतोय राज्यपालांनी यावेळी विधानसभा विसर्जित करण्याचं जाहीर केलेलं आहे आणि राज्यपाल RN रवी यांनी ही घोषणा करत राजीनाम्याला नकार देणाऱ्या ममता दीदींना हा मोठा धक्का दिलाय। नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपला प्रतिनिधी उर्वशी खोना। उर्वशी, काय ताजे अपडेट आहे? नक्कीच आता म्हणजे जी भाजपची सरकार आहे, ज्या प्रकारे भाजप जिंकून आली आहे त्यांच्यासाठी हा मार्ग पूर्णपैकी मोकळा झाला आहे असं समजून येत आहे। आज असा पण शेवटचा दिवस होता आणि आजच पूर्ण कॅबिनेट जे आहे ते डिसमिस होणार होती आणि आता पूर्णपैकी जे डिझॉल्व्ह झाली आहे असं समजून येत आहे। आणि आता म्हणजे उद्या वगैरे जर आपण बघितलं तर शपथविधी होणार, शपथविधीचा पूर्ण कार्यक्रम होणार आणि ते पण मोठ्या प्रमाणावर होणार, कारण की भाजपचा पहिला CM जो आहे तो पश्चिम बंगालमध्ये बनणार आहे आणि म्हणून ते मोठ्या प्रमाणात जे आहे तिकडे साजरा केला जाणार। पण महत्वाचं आहे की पूर्णपैकी पश्चिम बंगालची जी आत्ताची सरकार आहे ती डिझॉल्व्ह झाली आहे आणि कॅबिनेट पूर्णपैकी डिझॉल्व्ह झाली आणि नवीन सरकारला मोकळा मार्ग मिळाला आहे। निश्चितच काय नेमक्या घडामोडी सध्या पश्चिम बंगालमध्ये घडतायत उर्वशी? आता नवीन बीजेपीचा CM जे आहेत त्यांची घोषणा उद्या होणार असं समजून येत आहे आणि ब्रिगेड मैदान जो आहे तिथे शनिवारी संध्याकाळी जे आहे कोलकातामध्ये शपथविधी समारोह होण्याचं जे आहे समजून येत आहे। म्हणजेच काही वेळात आपल्याला बघायला मिळेल बैठक होणार। अमित शहा पण आज संध्याकाळी तिथे पोहोचतायत आणि त्यानंतर जे आहे आपण बघतो की कशा प्रकाराने एक बैठक घेतली जाणार आणि नवीन भाजपचं CM कोण बनणार त्याची घोषणा केली जाणार आणि शनिवारी जे आहे कोलकातामध्ये ब्रिगेड मैदानमध्ये भव्य असा समारोह होणार। नवीन भाजपचं CM तिथे शपथ घेणार। निश्चित धन्यवाद उर्वशी ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।